नमस्कार शेतकरी बंधूंनो, नॅपसॅक सोलार फवारणी पंप जो 100% अनुदानावरती मिळणार आहे तो कशा प्रकारे भरला जातो तर आपण पाहूयात। तर चला आपण कशा प्रकारे फॉर्म भरला जातो तो व्हिडिओमध्ये पाहूयात। तुम्ही प्रथम गुगलवरती महाडीबीटी फार्मर 2 नंबरच्या ॲग्रिस्टिकला ओके करा। ओके केल्याच्या नंतर तुम्ही पुढील पेजवरती जाल। पुढील पेजवरती गेल्याच्या नंतर ह्या अशा प्रकारे इंटरफेस येईल। त्याला गुणिले चिन्हाला कट करा। कट केल्याच्या नंतर तुम्ही प्रथम इथे फार्मर ID टाकू शकता। जो तुमचा फार्मर ID आहे तो तिथे टाकल्याच्या नंतर ते हिरवे रेषेमध्ये आहे त्याला क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल। तो OTP तुम्ही तिथे टाका। ओके करा व OTP टाका। OTP टाकल्याच्या नंतर पुढील प्रोसेस पुढील पेजवरती तुम्हाला नेण्यात येईल। पुढील इंटरफेस खोलल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्या समोर पेज ओपन होईल। पेज ओपन झाल्याच्या नंतर अशा प्रकारे पेज आल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल 50% आहे असे दाखवेल। 50% प्रोफाईल आहे असं दाखवल्याच्या नंतर तुम्ही तुमची कास्ट जी आहे ती तुम्ही निवडू शकता। हे खाली दाखवल्याप्रमाणे इथे क्लिक करा। तुमची कास्ट SC ST किंवा अदरला क्लिक करा। इथं अपंगत्व असेल तर हो करा, नसेल तर नाही करा। व खाली दिलेले आहे हिरव्या रेषेच्यामध्ये त्याला क्लिक करा। त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल 100% भरली जाईल। प्रोफाईल 100% भरल्याच्या नंतर तुम्ही घटकासाठी अर्ज लाभार्थी अर्ज करा। 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पुढील प्रोसेसवरती जाल। पुढील प्रोसेसवरती कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा याच्यावरती क्लिक करा। बाबी निवडावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस येईल। याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। कृषी यांत्रिकीकरण व अवजारे याला क्लिक केल्याच्या नंतर याच्यामध्ये मनुष्यचलित अवजारे याला क्लिक करा। याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही नॅपसॅक फवारणी पंप याच्यामध्ये दाखवला आहे। खालून शेवटच्या ह्याला नॅपसॅक फवारणी सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप याच्यावरती क्लिक करू शकता। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं राईट करून इथं राईट करा। राईट केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे। यशस्वीरित्या तुम्ही फॉर्म भरलेला आहे असा दाखवेल। व नंतर तुम्ही प्रथम पेजवर आल्याच्या नंतर अर्ज करा। अर्ज करा याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पुढील प्रोसेसवर नेण्यात येईल। इथं अर्ज पहा याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही केलेला अर्ज दाखवतो। केलेला अर्ज दाखवल्याच्या नंतर तो अर्ज खाली मेनूवर इथं सबमिट करा असतो। तिथं पहा केल्याच्या नंतर इथे क्लिक करून इथे अर्ज सबमिट करा। खाली हिरव्या ह्याच्यामध्ये दाखवला आहे त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुमचा अर्ज हा सबमिट झाला आहे असं दाखवेल। अर्ज सबमिट झाल्याच्या नंतर आपल्याला जे 23 रुपये 50 पैशाचं पेमेंट असतं ते पेमेंट करायचं आहे। त्यासाठी आपण खाली क्लिक करूयात। क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्याप्रमाणे फोनपे UPI किंवा स्कॅनर अशी ह्याच्याद्वारे तुम्ही तुमचं 23 रुपये 60 पैशाचं चार्ज मारू शकता। ते अशा प्रकारे आपण स्कॅनरद्वारे पैसे टाकूयात। ती UPI QR चे आहे ना आपण पैसे टाकत आहोत। तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने टाकू शकता। तर आपण स्कॅनर घेऊयात आणि स्कॅनरला स्कॅन करून आपण त्याचे पेमेंट मारू। जोपर्यंत पेमेंट जात नाही तोपर्यंत त्याला काय करायचं नाही। तुम्ही पेमेंट मारल्याच्या नंतर आपोआप पुढील प्रोसेस पूर्ण होते व तुम्हाला पहिल्या पेजवरती नेऊन सोडले जाते। तुम्ही पाहू शकता अशाप्रमाणे आपण स्कॅनरवरती पैसे टाकत आहोत। स्कॅनरवरती 23 रुपये 60 पैसे कटली की नंतर तुम्हाला पहिल्या पेजवरती नेऊन सोडले जाते व तुम्ही त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झाला किंवा सक्सेसफुल झाला अशी प्रिंट तुम्ही काढू शकता। तर अशा प्रकारे तुमचा पेमेंट सक्सेसफुल झाला आहे। तुम्ही अशा प्रकारे ओके करून तुमची प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता किंवा नाही काढली तरी सेव्ह करून ठेवू शकता आपल्या कॉम्प्युटरमध्ये।
अशा प्रकारे दाखवतं. तुमची तुम्ही रिसिव्ड घेऊ शकता. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. तरी अशा प्रकारे नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कृषी मित्र भूषण या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.